हे बघा मित्रांनो, आपल्याला ड्रायव्हिंग प्रॅक्टिसमध्ये किंवा ड्रायव्हिंगबद्दल माहिती घ्यायची. याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, तर आधी ड्रायव्हिंग सुरू करण्याआधी किंवा ड्रायव्हिंगच्या अगोदर किंवा वाहनावरती बसण्याच्या आधी आपल्याला गाडीचा काही मेंटेनन्स बघणे फार गरजेचं आहे. मग त्या मेंटेनन्समध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा असतो डेली मेंटेनन्स. तर डेली मेंटेनन्स गाडीचा आपण चेक केला पाहिजे. तर यामध्ये साधारणतः इंजिनची गाडी सुरू होण्याआधी किंवा सुरू करण्या अगोदर आपण इंजिनची ऑइल लेवल चेक केली पाहिजे. म्हणजे ऑइल लेवलमध्ये या ठिकाणी आपल्याला मिनिमम आणि मॅक्झिमम असे मार्किंग दिलेले असते किंवा एम आणि एन लिहिलेला असतो. तर त्या ठिकाणी त्या मार्किंगवरून आपण लक्षात घ्यायचं की जास्तीत जास्त ऑइल असलं पाहिजे किती आणि कमीत कमी असलं पाहिजे किती, तर ते या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं. मग त्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी इंजिनची ऑइल लेवल बघायची. जर कमी असेल तर ऑइल टाकून घ्यायचं, जर नसेल बरोबर असेल तर बरोबर समजायचं. यासाठी या ठिकाणी ऑइलची थिकनेस आपण एक हाताने किंवा त्याच्यावरती घेऊन आपण चेक करू शकतो की त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला लुब्रिकंटचा गुणधर्म किंवा चिकनाहाट ज्याला म्हणतो आपण ते जाणवलं पाहिजे, ते खरबडीत जाणवायला नको. अशा पद्धतीने ऑइल लेवल चेक करायची. ऑइल लेवल चेक केल्यानंतर या ठिकाणी हे रेडिएटर दिलेलं आहे. रेडिएटरमध्ये पाणी आहे किंवा नाही ते चेक करून घ्यायचं, बरोबर. त्यानंतर बाजूलाच आपले बॅटरी दिलेली आहे की ज्याच्यावरती गाडी सेल्फ स्टार्ट होत असते. तर बॅटरीचे या ठिकाणी टर्मिनल लूज झाले का काय, त्याच्यावरचं सल्फेशन आलं असेल तर सल्फेशन काढून घेणं गरजेचं असतं, बरोबर. तर या ठिकाणी टर्मिनल कुठल्याही पद्धतीने लूज नको. त्यानंतर ब्रेक सिस्टममध्ये या ठिकाणी मास्टर सिलेंडर दिलेलं आहे. तो हायड्रॉलिक ब्रेक सिस्टममध्ये मास्टर सिलेंडर दिलेलं आहे. तर मास्टर सिलेंडरमध्ये या ठिकाणी सुद्धा ऑइल लेवल दिलेली असते आणि ऑइल चेक करायचं असतं आपल्याला. तर तुम्ही त्या ठिकाणी ऑइल लेवल चेक करू शकता, बरोबर. त्याच्या ऑइलचे सुद्धा लेवल चेक करण्यासाठी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं. ती लेवल आपण त्या ठिकाणी चेक करायचं असतं त्याच्यामध्ये. तर ती लेवल जर कमी असेल ऑइलची तर ऑइल टाकून द्यायचं, त्याच्यासाठी ब्रेक ऑइल लागत असतं, बरोबर. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी ऑइलची लेवल चेक करून घ्यायचं, बरोबर, जेणेकरून आपल्याला ब्रेकला प्रॉब्लेम यायला नको. आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. त्यानंतर बाहेरून बघायचं म्हटलं तर चारही चाकांमध्ये हवा आहे किंवा नाही, प्रेशर व्यवस्थित आहे किंवा नाही, ते चारही चाकं बघून घ्यायचं, बरोबर. आणि त्यासोबत आपला एक